आईच्या गावात मशाने सोडल्या पाहिजे वरकच न्यायचे डबल. सर्वांचा लाडका ब्लॉगर आजच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपलं फर्स्ट ब्लॉग म्हणजे मोठा ब्लॉग. तर दीपक आणि मी आज पहिल्यांदा चालूत बघा आपले शेत याच्यामुळे पूर्ण पाणी खाली झालंय. आणि दीपकला पाहिजे ते मासे ना आपले जिथं मासे आहेत ना ते असे मासे येतं गोल्डन कलरचे मासे येतं आणि या पाण्यामध्ये गोल्डन पाण्यामध्ये गोल्डन कलरचे मासे. मोठा गाळ 4-5 वर्ष झाला गाळ टाकलेला म्हणजे 4-5 वर्ष आत उरायचे म्हणजे समजा पाणी खाली करून गाळ बाजूला टाकला होता. आता 5 वर्षामध्ये एवढा समजा गाळ डबल जमा झालाय आणि इथून त्या कॉपरवर नुसतं गाळ आणि एवढंच पाणी राहिले एवढं हे शेत आपले आणि शेताचं कापड राहिले शिल्लक ते आपण इथे टाकलेलं आहे. काय करून टाकला का डबल 3-4 वर्ष टेन्शनच नाही याच्या मासे नाही सोडायचे डबल माशांनी राडा होतो. अरे अंग येते ना बे आपला दीपक रेंदा खेळत मशाने सोडल्या पाहिजे वरकच न्यायचे डबल. ही आखी दिसते ना की गाळाचं गाळाशिवाय काहीच नाही. पहिले कधी कोपा थोडा खोलीचा मोटर आहे एवढं पाणी मारण्याचं गाळ ना का ह्यो गाळ घे गाळात कसा गाळ असतो खाली तसा गाळ आहे 5 वर्ष झाला गाळाचा असतो एवढं पाणी निघलं कसं खोऱ्याने बघून वर टाकावं लागेल. आणि ते बघ तिथं पाय मारला आईच्या गावात तेच माझ्या पैसा टाकला आता चालतं. तर त्याच्यामध्ये तिथं पण गाळ आहे समजा म्हणजे पूर्ण गाळ आणि कोपरा भरलेला आहे. आणि दीपकला मासे पाहिजे दीपकच्या मला काय चेन लागा ना दीपक अरे मोठे मासे राहायचे ते वर येणार फक्त मोठ्या मोठ्या तगडे निघते ना काही आपण टाकले काही लोकांनी टाकले असंच साप पडला मार्यो आजगर पडलं मार्यो. दीपकला दीपकच्या म्हाताऱ्याने बोलिलं चला दीपक चल. पाणी नाही आणि शेवाळ पण नाही वर जाता येते सहजपणे फक्त आपट नाही तर माझ्या हातातला मोबाईल पडला आणि मी पडलो. हात दे हात दे हात दे नाही मिशन सक्सेसफुल. आता याच्यामध्ये अजून लय मोठ्या गाळाचं काम आहे ते नंतर करावं लागणार आपल्याला. हे 3 टन हे 3 टन आणि हे 1.5 का 1 टनाची हे येतं. म्हणजे आपली जी प्लॅस्टिकची पिशवी असते पुरली नसल्यामुळं ओके बघा ही असली प्लॅस्टिकची पिशवी असती ही पूर्ण आहे मग एवढा मुरगाच आहे ना अख्खा खराब झाला आहे म्हणजे थोडंसं नुकसान झालं. एवढा 1 दिवस उरायला गेला असतं पण एवढा खराब झाला आता बाकी काही झालं नाही. आणि एवढं नीट राहा फक्त एवढीच आपली इच्छा आहे. ते वर पप्पा पाणी पावसात पण मला ह्या 3 वाघारे आणि तिकडे पलीकडे वासर तेवढं माझ्याजवळ आता. आणि हे हिरा मोकारच येतं याला सोडित येत याला सोडित नाही तर हे दोन्ही मोकारच असते. आणि मला तर आठवत नाही तर 10-15 दिवस येणं जागून हाली सुद्धा नाही हाही तसेच एका जागा येतं जास्त कामं नाही याला आपण अटॅच करून देऊ आपण. काय मग शाळेत पाणी तर पाणीच नाही तर यांचं पूर्ण डोकं बिघल्यानं झालं आहे कारण पाणीच नाही प्यायला काय करतात आपल्या. आता म्हशी एकदम पाणी बिणी एकदम गस्टम झाले आता तर तिच्या अंगा पाणी टाकलं नाही बघा दोन्ही जागा पाणी टाकलं. आणि आपल्या मग 3 म्हशींमध्ये अख्खी आपली एक मावळी गाय पण असते. आणि एक सांगायचं जेव्हा आपलं तयात पाणी होतं ना त्या टायमाला 3 म्हशी जेव्हा पाणी शिरायचे का त्याच्याबरोबर तांबडं वासर पण शिरायचं. तर ह्याच्यामध्ये जर भाईचारा वन टॉप म्हणता नाही यायचं पण बहीणचारा वन टॉप असं नक्की म्हणते बरं का. तर ह्या जागा आपल्या 3 म्हशी आणि पहिली गाय बांधलेली आहे समजा तर यांचं काम कम्प्लीट झालं. जायचं माझा खरंच चक्कीचा आकडा आहे. मी जवळ आला नाही तर मारायला होते पलीकडे आपली होंडी चांगली राहू. काल मी ह्याच कापडाने एक ना कुत्रे मारण्याचं गाभिलं होतं ते तुम्ही एक्स्ट्रा व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल कसं गाभरेल नसेल माहीत तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये नक्की बघा. आपले लोक एक बुसकटाची आणायला लावलेलं आहे आपण तुडका आणले पलीकडे जात आहे बरंच ते तुम पे मरते हैं हम मर जाएंगे
सोयाबीन भरायचं चालू आहे आणि घरचे म्हणाले आता गुरं आणायला म्हणजे आपल्या म्हशी आणायला. तर सोयाबीन भरण्यापेक्षा मशीनच्या सोडून लय बरं आहे. त्याद्वारे तांबडं असं सोडतो. आता बरं आहे आपल्या वगारांना खायला टाकायची गाणं टाकलं खायला त्यांना खायला टाकायचं कारण रोजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढं कव्हर करू शकत नाही खायला टाकणं समजा करणं. तर मी आतापर्यंत काम वगैरे नाही केली कारण आता सकाळपासून ते आतापर्यंत आपल्या सोयाबीन भरायचा राडा गेला. तर आज बिना वाईगरचा ब्लॉग म्हणजे हा आपलं 1 ते 2 मिनिटाचा मिनी ब्लॉग असतो. मिनी ब्लॉग सोडतात ती मिनी ब्लॉग तर येईल पण आजचं जे हे ब्लॉग तुम्ही पाहतात हे ब्लॉग हे संपत आहे. तर फर्स्ट टाइम हे ब्लॉग बनवला आहे आणि याची लेंथ किती 6-7 मिनिट किती काय माहीत नाही पण जशी सवय लागली तशी आपण ब्लॉगची 6-7-8 अशी म्हणजे ब्लॉगची लेंथ वाढीत जाऊ आणि बनायचो ब्लॉग म्हणजे असं ब्लॉग म्हणून एवढं बरं म्हणतं कारण दरवेळेस व्हिडिओ काढणं त्याच्यामध्ये ब्लॉग करणं एवढं जास्त ह्या ब्लॉगची एवढी एडिटिंगसाठी ती ब्लॉगची एडिटिंग जास्त अवघड आहे. तर आजच्या ब्लॉग तेवढंच भेटूया का ना पुढल्या ब्लॉगमध्ये. आता लाईक सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.